आदिती, तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद अमृता. सगळ्यात आधी तर थँक्यू, मनापासून थँक्यू की यावेळेचा जो अंक आहे चिकू पिकूचा, नदी विशेष अंक, तो तुझ्यामुळे आणि एकूणच जीवित नदीचं जे काम आहे, जी काही माहिती तू पुरवलीस त्यामुळे तो अंक होऊ शकलाय. तुला खरं सांगू का की नदी हा विषय घेऊन तू अंक केलास हे मला खूप छान वाटलं आणि इतका सुंदर अंक झालेला आहे. अगदी म्हणजे तुमच्या टीमकडे हे छान हे झालेलं आहे की त्यांनी केल्यामुळे ते खूप छान रीतीने पुढे गेलं. आणि तो विषयच म्हणजे खरं तर या विषयानिमित्ताने त्याच्याविषयी वाचल्या गेलं, तुझ्याशी गप्पा मारल्या गेल्या आणि त्यानंतर लक्षात आलं की अरे खरंच नदी हा खरंच किती महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून आजचा हा पॉडकास्ट की मुलांना नदीशी जोडणं म्हणजे नक्की काय आहे किंवा ते का गरजेचं आहे. कारण एकूणातच आदिती आपण बघितलं तर मुलांच्या आयुष्यात नदी ही शालेय पुस्तकांमधून येते किंवा आपण पण जाताना सहज जर का पुलावरून जातोय आणि ही नदी असं एवढंच फक्त आपण म्हणतो. खूप कमी वेळेला जसं आपण बागेत नेतो, इतर ठिकाणी नेतो, तसं आपण नदीकाठी खूप कमी वेळेला नेलं जातं मुलांना, त्याविषयी खूप कमी वेळेला बोललं जातं. तर एकूणात तू सध्या जे काही काम करतेस, तू शाळांबरोबर पण काम करतेस, तर मुलांना नदीशी जोडणं का महत्त्वाचं वाटतं तुला? नक्कीच. खरं सांगू का तुला, तसा जर तू विचार केलास ना तर आपलं जे काही अस्तित्व आहे, आपण कितीही तंत्रज्ञान धर, किती स्मार्टफोन, सगळी टेक्नॉलॉजी किती म्हण, शेवटी आपला आत्ता जो पाऊस पडतो आहे तो, आणि नदीच्या वाटे तो आपल्यापर्यंत पोचणार आहे ते, आणि माती की जी आपलं अन्न उगवते. या दोन गोष्टींवरच आपलं अस्तित्व खरं अवलंबून आहे. आणि ह्या दोन्ही नसतील तर आपली टेक्नॉलॉजी आपल्याला काही वाचवू शकत नाही. त्यामुळे हे झालं आपल्या मोठ्यांसाठीचं. मुलांसाठीचं सांगायचं म्हणजे आपण एक जर हे पाहिला, मानवी इतिहास सगळा पाहिला तर एक आपली स्पेसिस फक्त पाहिली, होमोसेपियन्स, की 2 ते 3 लाख वर्षापूर्वी असं आपण मानतो ते आफ्रिकेमध्ये विकसित झाले. आणि मग साधारण 60,000 वर्षापूर्वी ते सगळीकडे पसरत गेले आणि असं करून त्याच आसपास 60 ते 70,000 वर्षापूर्वी भारतात आले असं ते मानतात. कारण तेव्हापासूनचे पुरावे आपल्याला अश्मयुगीन हत्यारांच्या स्वरूपात मिळत आहेत. बरोबर. आणि मग मुठा नदी जर आपण पाहिलं पुण्यामध्ये, तर आपला जो म्हात्रे पूल आहे, दत्तवाडी भाग, तर त्याच्यात जे डेक्कन कॉलेजच्या टीमने उत्खनन केलंय तर त्याच्यात जी अश्मयुगीन हत्यारं मिळाली ती 15 ते 20,000 वर्षापूर्वीची आहेत. म्हणजे कमीत कमी 15 ते 20,000 वर्षापासून आपल्यासारखी लोक या नदीच्या काठावर राहत आहेत. बरोबर. आणि आता तुझं तो सगळा विचार केलास की माणूस हा सगळ्या नदीच्या ह्याला कारणीभूत आहे, प्रदूषण असेल, हे असेल, तर माणसं आपल्यासारखीच एवढी वर्ष राहत आहेत. पण आता मी आजोबा माझे पुण्यातच जन्माला आले, वाढले, त्यांच्याकडनं मी गोष्टी ऐकायचे. ते जेव्हा असं पावसाळ्यात पूर यायचा नदीला, तेव्हा लकडी पुलावरनं नदीत उडी मारून पोहायचं. म्हणजे ते पट्टीच्या पोहणाऱ्यांचं ते हे असायचं, पूर आलेल्या नदीमध्ये पोहायचं. आणि नदी, आता मी आज इथे आली आहे, तूही आय एम शुअर पाणी घेऊनच आली असते, ही बाटली घेऊन येते नदीवर. आज आपण इथे आलो, एवढ्या जवळ नदी आहे, पण पाण्याची बाटली आपण घरातनं घेऊन येतो. तर हे लोक म्हणजे उंजळीनी त्या पिढी ती, आणि ती फार जुनी गोष्ट नाहीये, 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यामुळे एवढ्या ह्याच्यामध्ये नदीची जी काही अशी अवस्था होत गेली, तर त्याचं जर आपण कारण पाहिलं तर होतं की बाकी आहेत, प्रदूषण आहे, हे आहे, पण सगळ्यात मूळ गाभा कुठे येतो की नदीकडे जी पाठ फिरवली आहे शहरांनी ती. आणि मग त्यात सगळ्याच ह्याच्यात जो कार्यकारण भाव आपण म्हणतो ना, म्हणजे आपण आपलं म्हणतो मुठा आणि मुळा नद्या पुण्यातून वाहतात. बरोबर. तुला आता मी सांगितलं की 2 ते 3 लाख वर्षापूर्वी आपले ही प्रजाती आलेली आहे आणि साधारण 60 ते 70,000 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी पोचलो आहे. बरोबर. पण इथे जेव्हा लोक आली तेव्हा ही नदी इथे वाहतच होती तेव्हा, कारण नदीचं वय 1 ते 2 कोटी वर्ष आहे. बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे नदी इथे होतीच, आपण तिथे नंतर पोचलोय. आणि मग आपण जे आपली अगदी मूलभूत गरजा आहेत, त्याच्यात अन्न आहे, त्याच्यात अन्न आणि पाणी या 2 गोष्टी आहेत. मग जिथे पाणी आहे तिथे आपण राहणार. मग शेती करायला लागल्यावर तर आपण आता कुठेही घरात आपण बघतो की एक रोप लावलं तरी त्याला काळजी घ्यायला किती हे लागतं, करायला लागतं, पाणी घालायला लागतं, हे करायला लागतं, देखभाल करायला लागते. मग शेती करायला लागल्यावर लोक आपसूक राहायला लागली. आणि मग शेती करायलाही सगळ्यात छान जागा कुठली की जिथे पाणी उपलब्ध आहे. आणि त्यामुळे नदी, आणि त्यात नदी जेव्हा पूर येतो तेव्हा गाळ जो वाहून आणते, त्यामुळे नदीच्या इथला प्रदेश नेहमी सुपीक असतो खूप. तर त्यामुळे सगळ्याच दृष्टीने नदीकाठ हा छान जागा होती शेती करायला. त्यामुळे
नदीकाठी शेती झाली, मग आता तुम्ही शेती करायला, त्याची मग देखभाल करायला जवळ राहणं आलं. मग गुहेतला माणूस तिथे येऊन घरं बांधायला लागला. असं करून छोटी छोटी घरं होत वस्ती झाली आणि आज जे आपण पुणे शहर ज्याला म्हणतो ते एवढं मोठं शहर झालं. पण म्हणजे पुणे शहरातनं मुठा नदी वाहत नाही, तर मुठा नदी इथे होती म्हणून हे शहर इथे वसू शकलं. बरोबर. एक पाणी जोपर्यंत नळ सोडल्यावर पाणी येतंय तोपर्यंत आपण विचारच करत नाही की अरे हे पाणी आलं कुठनं, माझ्या कुठल्या नदीचं मी पाणी पितीये. की जे पाणी हे आपण शाळेत शिकलेलो आहे की ते पाण्याशिवाय जगू शकत नाही, हवेशिवाय जगू शकत नाही, ते पाणी आहे. पण मी विचारच कधी केला नाही नक्की कुठल्या नदीचं मी पाणी पितीये. आणि तसंच मी पाणी वापरलं की मी ते जेव्हा फ्लश करते किंवा हे करते ते कुठे जातं पुढे, हे दोन्ही विचार आपण करतच नाही. आणि त्यामुळे तो एक मोठा असा काय म्हणतात एक मिसिंग लिंक आपल्या सगळ्या शिक्षणामध्ये आहे. आणि त्यामुळे आपण असं कंपार्टमेंट्समध्ये शिकतो सगळं की हा भूगोल आहे, हा इतिहास आहे हे. पण आता हे जर तू पाहिलंस की ही नदी इथे होती म्हणून आपण आलो, म्हणजे आपली जी काही संस्कृती आपण म्हणतो ती का निर्माण झाली, तर ही एक सह्याद्री आपला आधी निर्माण झाला, त्यातून नदी उगम पावली, ती व्हायला लागली इथे आणि म्हणून संस्कृती तिथे रुजू शकेल किंवा जन्मू शकेल असं हे तयार झालं. म्हणजे ढवळीकर सर जे म्हणायचे नेहमी की भूगोल हा इतिहास घडवत असतो, तर हाच पूर्ण हे झालाय. कारण आपण सगळं हा भूगोल, हा इतिहास, हे जीवशास्त्र, हे रसायनशास्त्र असंच शिकलोय. त्यामुळे मला त्या दृष्टीने वाटतं एक नदीवर आपण आलो ना की हे सगळं एकत्र येतं. बरोबर. कारण भूगोल येतो, इतिहास येतो, कारण नदीकाठावरच सगळा इतिहास घडलेला आहे. जीवशास्त्र येतं, तुला पक्षी दिसतात, त्यांचे अधिवास दिसतात, अनेक प्राणी दिसतात, सगळं तिथे एकत्र छान येतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच दृष्टीने की नदी म्हणजे एक नदी अनुभवलीस ना की तू अनेक गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि ही मुलं आणखी पुढचा विचार केला तर हीच मुलं शेवटी पुढचे आपले नागरिक तर आहेतच, तेच आपले राज्यकर्ते आहेत, पॉलिसी मेकर्स आहेत, ते डिसिजन मेकर्स आहेत. तर त्यामुळे त्यांना आत्तापासून नदीचा विचार जो मनात हे केला ना तर मग ते पुढचा हे होतं. नाही तर आपण काय होतं, नदी अशी टप्प्यात किंवा तुकड्यांमध्ये बघतो, जसं बाकी विषय बघतो की हे माझं ज्युरिस्डिक्शन, ही माझी हद्द, मग मी तेवढ्याच नदीचा विचार करतो. हे जे आपल्याला आत्ता सरकारी ह्याच्यात सगळं दिसतं, तसं नाही. ती नदी ही अख्खी वाहणारी, आपण आपल्या सोयीसाठी असे हे तुकडे प्रभाग आणि हे करून घेतलेत. हा सुद्धा कुठेतरी विचार जर आला ना, आणि ते नदीवर आल्याशिवाय होत नाही. नुसतं पुस्तकातनं नदी भेटणार नाही, ते इथेच आलं पाहिजे. बरोबर. आणि मगाशी तू जे म्हणलीस तेही बरोबर आहे, कितीही नदी प्रदूषित असली ना तरी ती इथे आल्यावर छानच वाटतं. म्हणजे ते नदी अनुभवायला, मी तर म्हणतही नाही आत्ता की मुलांना शिकायला काही घेऊन या, नुसतं येऊन तिथे बसा त्या खडकावर आणि नदी अनुभवा, काय काय आजूबाजूला चालतंय, पक्ष्यांचे आवाज येत आहेत, प्राण्यांचे, नुसतं अनुभवा, ते खूप शिकतील मुलं त्याच्यातून. नदीचा आवाजही किती छान वाटतो म्हणजे इथे आल्यानंतर, खरंच. कारण आपण त्या निमित्ताने आलो त्यामुळे ते लक्षात आलं की नदी खरं किती छान असू शकेल. कारण वरनं दिसताना आपण फक्त म्हणतो की आता पुण्यामधनं वाहणारी नदी जी आहे ती अशी झाली आहे, तशी झाली आहे. आणि हे जे आहे की ह्यांनी कुठेतरी मुलांच्या मनात ती संवेदनशीलता, ती आपुलकी अशी म्हणजे नक्की ती जागृत होऊ शकेल असं वाटतं तुला, जेव्हा पालक स्वतः घेऊन येतील नदीवर? अगदी म्हणजे काय होतं ना, आता आपण नदीपात्रात तुझं गेलीस तर तिथे आपले टिटवी म्हणजे रेड व्हाईट लॅपविंग जी दिसते. आता टिटवीचा अधिवास म्हणजे काय आहे की टिटवीचं तुझं पाहिलं असतं, तिचे पायाचं हे असं असतं की पुढचे 2-3 बोटं असतात, मागे जे बोट असतं ज्याने पक्षी फांदी धरून ठेवतात ते तिला नसतंच. त्यामुळे ती अशी हे असल्यामुळे ती झाडावर बसूच शकत नाही टिटवी. बरोबर. त्यामुळे तिचं घरटं सुद्धा जमिनीवर असतं. आणि नदी टेकड्या आहे तिचे अगदी छान आहेत की जिथे खडकाळ हे असतं, मग ती अंडी घालते, अंड्यांवर असे ठिपके असतात, त्यामुळे त्याचं सहज सामावून जातं आजूबाजूच्या ह्याच्यात. आणि त्यामुळे तो टिटवीचा हा नदी हा खूप अधिवास आहे की हक्काची तिची जागा आहे, त्यामुळे ती टिटव्या खूप दिसतील. बरोबर. आणि मग ते जेव्हा आपण बघतो की अरे इथे मी कॉन्क्रीट घातलं तर टिटवी कुठे जाईल, त्यामुळे तिचा अधिवासच मी नष्ट करून टाकतो. जसं आपण नदीच्या या अवस्थेमुळे अनेक पक्षी इथनं निघूनच गेलेत की कवड्या म्हणून एक पाईड किंगफिशर असतो, काळ्या पांढरा किंगफिशर असतो, तर तो असतो की तो असं डुबकी मारून मासा पकडतो. आता त्यासाठी तो जर इथे पाहिजे तर त्या तिथे नदीत मासे पाहिजेत आणि तो असलेला मासा त्याला दिसला पाहिजे, म्हणजे पाणी स्वच्छ पाहिजे. आपल्या नदीत आता दोन्ही नाही, पाणी इतकं गढूळ आहे की त्याच्यात काही जगतच नाही आणि जगलं तरी दिसणार नाही. आता कवड्या इथनं पूर्णपणे नाहीसा झालेला आहे, तो राहू शकत नाही या नदीत. त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, किंवा झाडं आहेत वेगवेगळी, हे इथे आलं की दिसतं की अरे मी हे एखादी गोष्ट केली तर त्याचा परिणाम काय होणार आहे. किंवा आता पाऊस येतो तेव्हा ज्या वेगाने नदीत पाणी यायला लागतं
बरोबर. कारण आपण ते एरवी जे होतं की सगळी माती जी असते ती स्पंज सारखं शोषून घेते पाणी, ती आपण आता जागाच ठेवली नाही. म्हणजे आपण नुसतं भूजल पातळी कमी झाली आहे, हे झाली आहे म्हणतो, पण आपल्याच हे आहेत ना, आपण सगळीकडे जर सिमेंट आणलं आणि माती नाहीशीच झाली तर पाणी कुठे? मग तेही दिसतं की तिथे आपण जेव्हा नदी पात्रात उभं राहतो तेव्हा पाऊस पडला की ज्या वेगाने पाणी वाहत येतं, बरोबर. मग लक्षात येतं की आपण माती त्याला शोषणारी काढूनच टाकली आहे. हे जे छोटे छोटे आणि मुलांच्या नाही राहतं, म्हणजे कुठेतरी ते बघत असतात, सगळं त्याच्यातून अर्थ लावत असतात आणि ही त्यामध्ये संवेदना त्यांच्या ह्याच्यात हे करणं आणि त्यामुळे अनुभव विश्व आपलं खूप त्यांना समृद्ध आपण केलं पाहिजे. आता बरोबर. आपण त्यांना उपदेश काहीच करायचा नाही, बरोबर. अनुभव देत राहायचे, पण ते कुठेतरी त्यांच्या मनात राहिलेले असतात आणि मग ते पुढे कुठे त्यांच्या सगळ्याच ह्याच्यात ती सेन्सिटिव्हिटी जी म्हणतो की संवेदना, ती त्यांच्या सगळ्या कामांमध्ये दिसते. मग कुठलंही करिअर म्हणून आर्किटेक्ट झाले तरी खूप मोठं आहे की तुम्ही काय काय मटेरियल वापरायचं, काय खूप मोठं आहेत निर्णय, हेही त्यांचे सहज येतात ते. आणि मग असे कोणीतरी ते थोपवून किंवा वरनं पॉलिसी आणून हे असं कंपल्सरी करायची गरज नाही, ते आपोआप येत जातं. बरोबर. आणि त्याची सुरुवात जी आहे ती या बालपणात आहे की आधी इथे येणं, सहज गप्पा मारणं, असं जे आहे ते. तुला एक आता गंमत सांगते मी. जेव्हा 12 जुलै 1961, आता पुढच्या ह्याच्यात ॲनिव्हर्सरी आहे त्याची, पानशेत धरण फुटलं आणि पुण्यामध्ये प्रचंड पूर आला. तर मी घाणेकर सरांशी जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की 2 दिवस आधी सकाळमध्ये अशी छोटीशी बातमी आली होती की पानशेतच्या धरणाला धोका आहे. आणि त्यावेळी लोकांची प्रतिक्रिया काय होती, ते पानशेतला काहीतरी होतंय, पुण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इतका भूगोल आपण हे केलेलं आहे की मी पानशेतचं पाणी माझ्या शहरात येणार आहे माहितीच नव्हतं. म्हणजे हाही मला वाटतं की सगळ्या ह्यांनी की भूगोल हा चांगला माहिती असला पाहिजे. बरोबर आहे. भूगोलच्या या विषयावरनं मला लक्षात आलं, तू जसं म्हणालीस की आपण आता मगाशी पात्रात गेलो होतो आणि तिथला जो खडक आहे, कारण आपण भूगोलात वाचतो की कुठला खडक आहे, काय आहे, तिथे जाऊन तो बघणं हे वेगळं आहे. अगदी. म्हणजे आता आपण हे जे टेकून बसलोय तेही जे आहे, तो जो अग्निजन्य खडक, आपण आपल्याला असं शिकतो खडकांचे प्रकार, मग अग्निजन्य खडक आणि मग त्याच्यात हे प्रकार आहेत. बरोबर. नदीच्या याच्यात तो बसॉल्ट आपल्याला दिसतो आणि तो 6 कोटी वर्षापूर्वी तयार झालेला खडक आहे. म्हणजे आपण एरवी काय आपलं असतं की ऐतिहासिक वारसा वगैरे म्हणतो, तेव्हा आपण बांधकाम केलेले म्हणजे माणसांनी बांधलेल्या गोष्टींचं असतं. बरोबर. आणि मग त्याचं किती असतं, 1000-2000 पेक्षा फार मागे जात नाही. पण हा म्हणजे 6 कोटी वर्षापूर्वी खडक तयार झालाय. हा जेव्हा तयार झाला तेव्हा अजून हिमालय सुद्धा अस्तित्वात आलेला नव्हता. बरोबर. ह्या गोष्टी जेव्हा समजतात ना, तेव्हा मेनली पहिला इंटरेस्ट निर्माण होणं, एखादं की कुतूहल जागृत होणं मुलांचं, हाच खूप मोठा असतो. आणि मग ते जे रांजण खळगे तुला मी दाखवले, तर आपण निघोजला कुकडीच्या पात्रातले तर खूपच ते शिल्पच आहेत ती सुंदर. पण इथे म्हणजे इथेही आपल्या आहेत की इथे आणि जेव्हा छोटे गोटे प्रवाहात येतात मग त्याचे फिरत राहतात आणि मग ते खडकाची झीज होत राहते आणि मग ते रांजण खळगे तयार होतात. म्हणजे तो एक रांजण खळगा तयार व्हायला हजारो वर्ष गेली आहेत, कारण तो एवढा खडकाची झीज करणं काही सोपं काम नाहीये. हे आणि ते त्याच्यात आता पावसाळ्यात पाणी साचतं आणि मग साधारण डिसेंबर-जानेवारीपर्यंत ते पाणी राहतं त्या. बरोबर. मग त्यात सुद्धा काही जीवसृष्टी दिसते. म्हणजे त्यात छोटे किडे येतात, वेगवेगळे हे येतात, ते सुद्धा खूप बघण्यासारखं आहे. आणि त्यामुळे तोही हे पहिल्या वेळी इव्हन प्रदूषित नदीचं सुद्धा कळायला ना, मी नुसतं फोटो दाखवला तुला तर नदीचं पाणी खराब आहे एवढं कळेल, पण ते इथे येऊन त्याचा जो वास येतो आणि हे येतो तो सुद्धा मला वाटतं गरजेचं आहे तो अनुभवणं म्हणजे नदी वाईट झाली म्हणजे काय आहे हे मी जर नुसतं चित्रातनं पाहिलं घरी बसून तर ते मला भिडणारच नाही माझ्या मनाला. पण इथे येऊन जेव्हा तो वास जातो तेव्हा अरे काय आपण नदीचं केलंय, तो गढूळ हे म्हणजे काय असतं हे जेव्हा बघतो ना मी, म्हणजे चांगली नदी अनुभवायला या, पण हेही बघायला तर मग ही इच्छा होईल की बदलायला पाहिजे. नाही तर बदलण्यासारखं पुस्तकातनं कळणारच नाही आपल्याला की हे बदलण्यासारखी काही गरज आहे असं. कारण अदरवाईज पुस्तकातनं फक्त आपण म्हणतो प्रदूषण होतंय, पण ते नक्की काय आहे हे इथे येऊन जेव्हा करू, आणि ते चटका लावणारं पण असेल की अरे मी काहीतरी करू शकते का, हा विचार कदाचित मुलांच्या मनात येऊ शकेल. अगदी वेगवेगळ्या सीझन मध्ये सुद्धा येऊन, जसं तू म्हणालीस डिसेंबर पर्यंत पाणी असेल, तसं आवर्जून जसं आपण काही काही ठिकाणी जातो तसं मुलांना आवर्जून वेगवेगळ्या सीझन्स मध्ये सुद्धा आणायला हवं ना इथे. अगदी. म्हणजे आम्ही इकॉलॉजिकल सोसायटीचा जो कोर्स केला, ते गोळे सर नेहमी म्हणायचे की कुठेही जर काही काम करायचं आणि त्याच्यातनं काहीतरी प्रोजेक्ट जर करायचा तर 1 वर्षभर त्या जागेचं तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे. कारण आपल्याकडे 3 ऋतू आहेत आणि
तिन्ही ऋतूत इतकं वेगवेगळं सगळं हे असतं की तिथला वनस्पती बदलतात, पक्षी प्राणी बदलतात. ते नेहमी म्हणायचे की तर नदीचा अभ्यास करताना तुम्ही फक्त जर उन्हाळ्यात केला तर हिवाळ्यात तिथे स्थलांतरित पक्षी कुठले येतात हे कळणार कसं, आणि आपण जे करतोय त्याचा त्यांच्यावर काय परिणाम आहे हे कळणार कसं. तर बरोबर. त्यामुळे तोही तू म्हणलीस तसं की जर थंडीच्या दिवसात आला तर स्थलांतरित म्हणजे मायग्रेटरी बर्ड्स दिसतील की जे एरवी आपल्याला दिसणार नाही. बरोबर. आणि तो असे छोटे काही पक्षी आहेत की जे कितीतरी आज युरोपमधनं तो एक छोटा पक्षी जेव्हा इथपर्यंत येतो खूप छान हे होतं. आणि मग तेव्हा हे होतं की अरे हा पक्षी दरवर्षी इथे येणार आहे, त्याचे काही आडाखे ठरलेले आहेत की कसा ही जागा दिसते. तिथे आपण एकदम नदीपात्रात उद्या एखादी मोठी इमारतच उभी केली, काहीतरी भडक काहीतरी रंगवून ठेवलं तर ते चुकतात त्यांची दिशा, त्यांना बरोबर. कळतच नाही हे कुठे आलोय. मग हा विचार यायला आपल्याला ते तिथे बघितले पाहिजेत की हा बरोबर आहे. पक्षी जेव्हा एवढा हे येऊन येतोय तेव्हा मी नदीपात्रात काहीतरी एन्क्रोचमेंट करणार, आम्ही अतिक्रमण करणार नाही, हे करणार नाही. हे लिंकेज खूप पुढचं आहे, पण ते आधी ते कळलं पाहिजे की इथे नदी ही फक्त माझ्यासाठी नाही आहे, तर बरोबर. अनेक प्राणी पक्षी तिच्यावर अवलंबून आहेत आणि आपण जे काही करतो त्याचा त्यांच्यावर परिणाम होतोय. सो ट्रू. अजून एक मोठा भाग म्हणजे जे आपण म्हणतो तसं की ती प्रदूषित झाली आहे. खूपदा आपण जाताना ही नदी आहे का असं पण म्हणतो की ही नदी बरं. वाटतच नाही आहे जातानाची. पण याला जबाबदार आपण सगळेजण आहोत. म्हणजे फक्त कारखान्यातलं पाणी नाही आहे हे तू अंकामध्ये जेव्हा सांगितलंस त्यामुळेच ते लक्षात आलं की मी सुद्धा किंवा मुलं सुद्धा त्यांच्या त्यांच्या लेवलला त्या प्रदूषणात काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतात. त्याविषयी तू पालक आणि मुलांना सांगशील का? नक्की. म्हणजे तेच होतं, तू म्हणलीस असं नदी प्रदूषण म्हणलं की आपण कारखाने आणि शेती ह्याच्याकडे बोट दाखवून मोकळे होतो. आपला त्याच्यात काही सहभाग आहे आपल्याला कारण माहितीच नाही आहे. तर आता आपण जर सकाळपासून आपलं पाहिलं की आपण उठल्यावर दात घासतो, अंघोळ करतो, केस धुतो, मग भांडी घासतो, कपडे धुतो, मग फरशी पुसतो. या सगळ्यामध्ये जे आपण गोष्टी वापरतो, प्रॉडक्ट्स वापरतो, त्या प्रॉडक्ट्समध्ये काही रसायनं आहेत. आणि रसायनं ही बरीच आपण वापरतो, पण त्यातली काही घातक रसायनं आहेत. आणि जसं प्लॅस्टिक आपल्याला माहिती आहे की ते आपण तयार केलेलं आहे, बरोबर. निसर्गाला माहितीच नाहीये की त्याचं कसं विघटन करायचं. हो. तर तसंच या रसायनांचं सुद्धा आहे की ती बरीचशी आपण साधारण दुसऱ्या महायुद्धानंतर आपण खूप नवीन नवीन प्रयोग करून रसायनं तयार केली. निसर्गाला माहितीच नाहीये की त्याचं काय. निदान प्लॅस्टिक एक वेळ हे की निदान ती प्लॅस्टिकची पिशवी नदीतनं वाहताना मला दिसते आणि ती मी बाजूला करू शकते. या रसायनांचे सगळी पाण्यात विरघळणारी आहेत आणि त्यामुळे एकदा ते पाण्यात विरघळलं की त्याला काढणं बाजूला अशक्य आहे. शिवाय ते विघटन न होणार असल्याने काढून ते कुठे ठेवणार हा आणखीच प्रश्न आहे मोठा. पण आता असं होतं की आपण काहीतरी वापरतो, ते पाणी फ्लश झालं की आपल्याला वाटतं की ते पुढे सुएज ट्रीटमेंट प्लांटला जिथे जातं तिथे त्याची काळजी घेतली जाते. मग आपली सगळ्यांची घरंही पाईपलाईननी सुएज ट्रीटमेंट प्लांटला जोडलेली असतात. आता मी वापरलेलं पाणी माझ्या जवळच्या सुएज ट्रीटमेंट प्लांटमध्ये जाणार आणि मग तिथे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. पण एकूणच आपले जे इव्हन तंत्रज्ञान आहे त्यात असं आहे की जे घन पदार्थ त्यातला आहे तो बाजूला काढला जातो. त्यात विरघळलेल्या ह्याला काही करायला आपल्याकडे तंत्रज्ञान नाहीच आहे. आणि त्यामुळे ही सगळी केमिकल्स तशीच्या तशी नदीत जाणार आहे. ती प्रक्रिया करून नदीत पाणी जरी सोडलं तरी केमिकल्स गेलेली नाही आहे, ती रसायनं तशीच आहेत. आणि आता ह्याच नदीचं पाणी आपण पुढे शेतीला वापरणार, कारण नद्यांशिवाय आपल्याकडे दुसरं पाणीच नाही आहे. आणि त्यामुळे शेतीत माती आणि पाणी हे वेगळं कधीच करता येत नाही. त्यामुळे जे नदीत आहे ते मातीत जातं. मातीत जे आपली धान्य असेल, भाजीपाला जे वाढतं ते रोपांच्या मुळांमधनं ते जसं पाणी आणि पोषण द्रव्य शोधतात तसं हेही शोषून घेतात. त्यामुळे ते सगळं झाडात. त्यामुळे आपण जी ही रसायनं वापरतो ती आपली जेवणाच्या ताटात परत येत आहेत. बरोबर. ती कळत तिकडे वेगळ्या स्वरूपात येतात. आणि ह्यातली काही आहेत ती कार्सिनोजेनिक, म्हणजे जे प्लॅस्टिकचं आपण म्हणतो तीच रसायनांचं इथे आहे की कार्सिनोजेनिक म्हणजे ज्यांना कॅन्सर ज्यांनी होऊ शकतो. काही एंडोक्राईन डिस्टर्बटर्स आहेत, तोही खूप सिरियस हे आहे. एंडोक्राईन डिस्टर्ब म्हणजे आपल्या हार्मोनल सिस्टीम जी असते तिच्यात हे ढवळाढवळ करतात. आणि आता तुला असं जाणवत असेल की प्युबर्टी रिलेटेड हे आहे, इन्फर्टिलिटी इश्यूज खूप आहेत. हे सगळे आहेत ते त्या एंडोक्राईन डिस्टर्बटर्सचं काम आहे. त्यामुळे हे वाढत जातात. किडनी लिव्हर फेल्युअर करणारे म्हणजे अत्यंत घातक म्हणता येईल अशीच ही बरीचशी रसायनं आहेत. आणि त्यामुळे परत तोच आहे की एकदा ती पर्यावरणात गेली की ती गेली, ती काढून घेणं अशक्य आहे. त्यामुळे ती पर्यावरणात न सोडणं हेच आहे. जेव्हा असा जेव्हा विचार करतो की अन्न साखळीत आपल्या ऑलरेडी आता आलंय, जसं मायक्रोप्लास्टिक आलंय त्याची ही रसायनंही आहेत. म्हणजे आपण मुलांसाठी नक्की काय ठेवून जाणार आहोत की ज्या मातीतनं त्यांचं अन्न येणार आहे ती प्रदूषित केली आहे, जे पाणी ते पिणार आहेत ते पाणी प्रदूषित केलंय, हवेत
आहेतच ह्या गोष्टी झालेल्या, कारण शेवटी त्यांचं फ्युम्स आहेत, एक्सपोजर आहे, मायक्रोप्लास्टिक आहेच हवेत. त्यामुळे हा जर सगळा विचार केला तर मग आपल्याला वाटतं की थोडा आपल्या हातातला बदल आहे हा. म्हणजे आज मला असं वाटलं की उद्या म्हणजे माझ्या शॅम्पूमध्ये दिसतंय मला की काही केमिकल्स आहेत, ती बदलायचं, तर शॅम्पू बदलणे पूर्ण माझ्या हातात आहे. ते शॅम्पूमध्ये केमिकल टाकणं बंद करणं माझ्या हातात नाहीये किंवा ते एवढं सोपं नसेल. पण बरोबर. ह्याच्याऐवजी मी दुसरा शॅम्पू नक्की वापरू शकते आणि बरोबर. पर्याय आहेत उपलब्ध. भारतात तर आपल्याकडे पारंपरिक आपण आत्तापर्यंत वापरतोय, म्हणजे हो. शिककाई रिठा तर अजूनही वापरतो, उठणं वापरतो दिवाळीमध्ये. त्यामुळे असं फार कुठे शोध वगैरे घ्यायची गरज नाहीये. आणि जीवित नदीच्या वेबसाईटवरच आहे हे, त्यात काय काय आपण वापरू शकतो त्याची कृती दिलेली की जर तुम्हाला घरी करायचं असेल तर. मस्त. आणि नसेल करायचं तर कुठे मिळू शकतं. तसंच आयकॉस फॉर इकॉलॉजिकल सर्व्हिसेस त्यांनी गाईड तयार केलंय की आपण जेव्हा बाहेर बघतो तेव्हा एखादा प्रॉडक्ट, आपल्याला काही केमिकल्स काही माहिती नसतात आपल्याला, मग त्यांनी 4-5 केमिकल्स दिली आहेत की ही वाचा. प्रत्येक प्रॉडक्टवर मागे लिहिलेलं असतं. मुलांसाठी तर खूप छान हे होऊ शकतं की दुकानात ते वाचा काय आहेत, आणि ही 5-6 केमिकल्स आहेत ना, ती नक्कीच टाळली पाहिजेत अशी त्यांनी ती लिस्ट म्हणजे केली आहे. कुठलंही प्रॉडक्ट घेताना ऍटलीस्ट आपण थोडी जी मोठी मुलं त्यांच्याबरोबर तर मिळून वाचू शकतो की अगदी. याच्यात ही केमिकल्स आहेत का, बरोबर. तर हे प्रॉडक्ट नाही हे घ्यायचंय. अगदीच टाळायचं. आणि मी अगदी सांगते, आपण बोलतोच आहोत तर सुरुवात करायची आहे ना घरातनं, तर फरशी पुसायचं जे आहे, आता टूथपेस्टचं कसं होतं, काही लोकांना असं असतं की नाही मला ह्या टूथपेस्टने दात घासल्याचे दिवस सुरू झाल्यासारखा वाटत नाही. बरोबर. पण फरशी पुसायला जे आपण वापरतो त्याच्याबद्दल काही कोणाला फार आस्था नसते, कुठला बरोबर. ब्रँड वापरतोय. तिथे व्हिनेगार आपण सुरू केला. एक अर्धी बादली पाणी घेतो, त्यात जसं कुठलं तरी ह्याचं झाकण, त्याचं व्हिनेगार घातलं. व्हिनेगर जे आपण चायनीज ह्याच्यात चायनीज वापर ह्याच्यात जो कुकिंग व्हिनेगर आपलं साधं आहे, जे ओके. आपल्या घरात असतंही किंवा किराणा मालाच्या दुकानात मिळतं. सहज मिळतं. बरोबर. त्यानी फरशी पुसली ना तरी ती खूप स्वच्छ निघते. ते ॲसिटिक ॲसिड असतं, तर ते आहे ते हे म्हणतात वीक ॲसिड आहे. त्यामुळे ओके. तेच पाणी झाडांनाही तुम्ही अगदी सुरक्षितपणे घालू शकता. बर. आणि कुठलंही त्याचं हे नाही होत, कारण आपल्याला एवढं स्ट्रॉंग ॲसिड घालावं, एवढी घरं आपली वाईट किंवा घाणेरडी नसतात जसं ते जाहिरातीत दाखवतात. बरोबर. आणि बॅक्टेरियाही सगळे वाईट नसतात की सगळ्यांना मारून टाकलं पाहिजे. पण हे व्हिनेगार हा खूप छान आहे, त्यांनी इमिजिएटली सुरुवात करू शकतो. दुसरं आहे बेकिंग सोडा आणि व्हिनेगार. हे टाकलं, बेकिंग सोडा टाकला बेसिन टॉयलेटमध्ये, थोड्या वेळाने व्हिनेगार हे केलं आणि थोड्या वेळाने असं ते रिॲक्शन होते, ते ॲसिड आणि अल्कली असं आहे. आणि थोड्या वेळाने आपण नेहमी स्वच्छ करतो तसं करायचं, इतकं सुंदर ते स्वच्छ निघतं. आणि बेकिंग सोडा ही घरात असणारी गोष्ट आहे, नैसर्गिक आहे, काहीच त्याचा हे नाही आहे. बरोबर. ह्या अगदी 2 छोट्या गोष्टी आहेत. आणि मग ह्याचं काय होतं, आम्ही जीवित नदीच तेच हे केलं की लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवन अशा ह्यांनी आम्ही धागा पकडून केलं की बरोबर. मला माझ्या नदीसाठी काय करता येईल हे मी लगेच करू शकले ना, तर मग काय म्हणतात त्याला, एक थोडा मलाही विश्वास वाटतो की अरे मी करू शकते. म्हणजे नदी सुधारणं काहीतरी असं भयंकर मोठं काहीतरी नाही आहे, अवघड आहे पण अशक्य नाही आहे. बरोबर. माझ्यापासूनच अनेक गोष्टी सुरू करू शकते. तर मला असं वाटतं ह्या करायला अगदी. आणि मुलांचं तू म्हणलीस तसं, थोड्या मोठ्या मुलांना की निदान आपल्या ह्याच्यात काय प्रॉडक्ट्स आपण वापरतोय किंवा केमिकल्स काय वापरतोय ते कळणं महत्त्वाचं आहे. अदरवाईज जे आपण टॉयलेट क्लीनर्स आणि हे वापरतो याच्यामध्ये खूप जास्त तू म्हणालीस तसे केमिकल्स ॲसिड्स असतात. आणि हे खूप असतात. म्हणजे हायड्रोक्लोरिक आणि सल्फ्युरिक ॲसिड सारखी खूप स्ट्रॉंग ॲसिड्स असतात, ज्याची गरज नाही आहे. म्हणजे दवाखाना आणि ह्या म्हणजे हॉस्पिटल्समध्ये तुम्ही वापरणं वेगळी गोष्ट आहे. बरोबर. घरांमध्ये एवढं वाईट हे नसतं की एवढं, पण ते घाबरवलं खूप जातं, ते असे 11 बॅक्टेरिया वगैरे दाखवून. भीती हा खूप मोठा हे वापरला जातो. आता आपण बोलतोच आहे तर तो थोडा आणखी बोलते की कोलगेट पण जी टूथपेस्ट वापरतो ती जेव्हा भारतात पहिल्यांदा आली मागच्या शतकात, तेव्हा त्यांनी काय हे केलं होतं की पहिलं त्यांनी टर उडवायला सुरुवात केली. आपण जे पारंपरिक वापरतो, तुलाही आठवत असेल लहानपणी. दंतमंजन. आणि त्याची हे करायचे. आणि काय बदन के लिए दूध, बदाम और दातों के लिए कोयला, म्हणजे कोळसा, म्हणजे राख जे वापरायचे, मीठ वापरायचे, त्याची टर उडवली त्यांनी. बरोबर. आणि ते कसं मागासलेपणाचं लक्षण आहे. आणि मग टूथपेस्ट त्याला पर्याय. आणि आता तू त्यांची जाहिरात पाहिलीस तर आता त्यांच्या ह्याच्यामध्ये कोळसा आहे, मीठ आहे, क्या आपके टूथपेस्ट में नमक नाही है असं विचारतात. त्यामुळे हाही विचार एक खूप महत्त्वाचा आहे की रसायनं काय आहेत हे माहितीच पाहिजे, त्याशिवाय की आपल्याला फसवलं कसं जातं किंवा आपल्याला घाबरवलं कसं जातं. त्यामुळे हाही विचार आपण शास्त्र शिकतोय, तर त्यामुळे मला असं वाटतं मुलांनी तो डोळसपणे करायचं की अरे ह्याची खरंच गरज आहे का, मला जे सांगितलं जातं ते खरं आहे का, हे पडताळून पाहणं सुद्धा. त्यामुळे आपलं जे पुस्तकातलं शिक्षण आहे ते इथे अप्लाय केलं पाहिजे. बरोबर. जीवित नदी ही जी संस्था आहे ती म्हणजे तू सुरू केलीस, तुझ्याबरोबर इतरांनी मिळून जी सुरू केली ती याच उद्देशाने केली की कुठेतरी त्या नदीबद्दल तुम्हाला वाटलं
आणि आपण बरं. काहीतरी करू शकतो आणि त्यातून तुम्ही ही ऑर्गनायझेशन सुरू केली. ती नक्की काय करते याविषयी थोडक्यात सांगशील का? हो, नक्की. म्हणजे आम्ही असेच ते अस्वस्थ लोकं एकत्र आलो आणि किंवा बाबा त्यांचा की एकटे एकत्र आले. मग आम्हाला एका पॉइंटला जाणवलं, की अरे बरेच लोकं आपल्यासारखे आहेत, की ज्यांना नदीबद्दल काहीतरी करायचंय, काय करायचं माहिती नाही. मग आम्ही भेटायला सुरुवात केली आणि मग त्यातून असं हे झालं, की कुठल्याही तुझं जगभरातल्या गोष्टी पाहिल्यास ना, की जिथे-जिथे नदी पुनरुज्जीवित केली, मग ती थेम्स असेल, अमेरिकेतल्या नद्या असतील, तर तिथे की शेवटी लोकं पहिल्यांदा पुढे आली. तिथले बरोबर. स्थानिक लोकं आधी पुढे आले. त्यांनी सुरुवात केली आणि मग सरकारने त्यांना हे केलं. मग पॉलिसीतनं त्यांना हे दिला पाठिंबा किंवा हे झालं. पण कुठेही असं झालं नाही, की सरकार काहीतरी प्रकल्प घेऊन आलंय आणि नदी स्वच्छ झाली आहे. मग आम्ही त्यावेळी ठरवलं, की तो लोकसहभाग हा इथे आपल्याकडे आत्ता आहे. तो पूर्णपणे संपलेला आहे. तर तो हे करायचा. हं. मग त्यात सुद्धा अशी गंमत होती, की आम्ही आधी असं आम्हाला वाटलं म्हणजे, की आम्ही गृहीत धरलं, की कोणालाच काहीच वाटत नाही पुणे हं. शहरात नदीबद्दल. आणि मग हळू आमच्या असं लक्षात आलं, की तेही बरोबर नाही आहे. लोकांना खूप आहे म्हणजे आमच्यासारखे अस्वस्थ लोकं खूप भेटत गेले आणि ती असहाय्यता आहे, की हं. नदीचे हेच इतक्या समस्या मोठ्या आहेत, की एक सामान्य नागरिक म्हणून मी काय करणार? हाच म्हणजे आणि मग त्यातनं हताशपणातनं मग ते हे येतं, की मी एकटा काय करणार? हे कळत नाही मला. मग हे जेव्हा आमच्या लक्षात आलं, तेव्हा आम्ही ठरवलं, की मग लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवन आणि मग मी नदीसाठी काय करेन? सुरुवात हं. तिथून. सो माझ्या हातात ती ताकद द्यायची, की मी काय करू शकते? मग त्यात पहिलं आमचं तेच झालं, की घातक रसायनविरहित जीवनशैली किंवा हं. टॉक्सिन फ्री लाईफस्टाईल. मग तो सगळ्यात सोपा मी म्हटलं तसं, की साधं फ्लोअर क्लीनर बदलून मी थोडंसं हे करू शकते. डॉक्टर प्रमोद मोघे म्हणून आहेत ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा जी आहे त्यात हे होते शास्त्रज्ञ होते. त्यांनी आम्हाला सांगितलं, की आपल्या या नद्या आता मुठा नदी तू पाहिलीस तर तिच्या काठावर कुठे कारखाना नाहीये. मुळा हं. नदीमध्ये कारखान्याचं प्रदूषण आहे. मुठा नदीचं समय ती एवढी तिची जी अवस्था आहे 70% प्रदूषण हे घरातनं आपल्या झालेलं आहे. बरोबर. आणि मग आम्हाला निरंजन म्हणून आमचा मित्र आहे, तो मग म्हणला, की "अरे, जर 70% नदी जर माझ्यामुळे अस्वच्छ आहे, तर 70% पर्यंत ती स्वच्छ ठेवणं माझ्या हातात आहे." हो. मग म्हटलं आम्ही हाच हे पकडून पुढे गेलो. मग पहिलं टॉक्सिन फ्री लाईफस्टाईलचे सेशन्स घ्यायला लागलो आणि त्यातनं तुम्ही काय बदल करून हे करू शकता, हा मोठा हे होता. मग आम्ही मुठाई नदी फेरी एक हे केली. हं. तर त्यावेळी तुला ते जे सांगितलं, की वय नदीचं किती आहे, हो. हे जरी कळलं ना, तरी नदीकडे बघण्याचं हे बदलतं. म्हणजे कुतूहल पहिलं निर्माण होतं. आणि मग पुलावरनं जाताना जसं तू म्हणलीस, की लक्षही जात नाही नदीकडे, पण मग ती कुठेतरी काहीतरी त्या रिव्हर वॉकमध्ये 1.5 तासाची ती फेरी असते. सिद्धेश्वर, बुद्धेश्वर मंदिर जे आहे हे तिथून आपण सुरू करतो मनपाच्या जवळ आणि असं तिथे पूर्ण असं जाऊन नदीला एक फेरी मारून परत त्या ठिकाणी 1.5 तासात आपण मग तिथल्या गोष्टी ज्या आहेत त्या बघतो. एक केळकर समाधी आहे. पटवर्धन समाधी आहे ती बघत अशी जातो. मग बालगंधर्व पुलावर येतो. तिथून मग शिवाजी पूल दिसतो आणि मग त्या पुलाबद्दलही 100 वर्ष होऊन गेलेला पूल आहे तो. असं तिथले लँडमार्क्स ज्याला म्हणता येईल असे दाखवतो. नदीची सगळी माहिती आणि हे करतो. असं करून ते 1.5 तास ती फेरी असते. मग त्यातही असंच आहे, की ते कुतूहल निर्माण होतं पहिलं आणि मग काहीतरी तुम्हाला त्या नदीबद्दलचं आठवत राहतं तिथनं पुलावरनं जाताना. तर अशा तऱ्हेने तो आमचा मुठाई नदी फेरी किंवा मुठाई रिव्हर वॉक असा सुरू झाला. 2015 पासून सुरू आहे आणि तो अजूनही छान सुरू आहे. खूप त्याला प्रतिसाद मिळतो. काही शाळांनी त्यांच्या याचा करिक्युलमचा भाग केला आहे. अरे वाह! शाळा, कॉलेजेस ते दरवेळी त्यांची बॅच तिथे येते नदी फेरीला. मग आम्ही हे केलं मुठाई नदी महोत्सव किंवा मुठाई रिव्हर फेस्टिवल. हं. म्हणजे असं लक्षात आलं, की नदी म्हणलं ना, की आपण कायम समस्यांबद्दलच बोलतो. हो. सारखं हे किती वाईट आहे, नदीची हो. किती वाईट अवस्था आहे. मग म्हणलं, "अरे, आपण नदी कधीतरी साजरी करायला येऊ." आणि तू हो. जे मगाशी म्हणलीस, की कितीही नदीची वाईट अवस्था असेल, तर नदीच्या इथे आल्यावर छानच वाटतं. हो. म्हटलं मग तेच आपण फिलिंग जे आहे त्याच्यावरच हे काम करू आणि मग आम्ही तो मुठाई नदी महोत्सव 2015ला पहिला केला आणि तेव्हा भारतीय नदी दिवस जो असतो त्याच्याबरोबर साधारण हे करून असं सुरुवात केली आणि त्यात मग एका ह्याला तर आम्ही मिलिंद मुळीक आले होते. त्यांनी अरे तिथे नदीकाठावर बसून नदीचं पेंटिंग केलं आणि मग त्यांच्याबरोबर अनेक त्यांचे सहकलाकारही होते. अनेक लोकांनी 7 ते 77 या वयोगटातल्या लोकांनी तिथे बसून की तुम्हाला जे काही नदीचं दिसतं मग काहींनी कचरा दाखवला, काहींनी कावळे दाखवले. जो काही नदीचा आस्पेक्ट तुम्हाला भावतो त्याचं चित्र काढा. तर तो हे बघायला इतका छान होता की सगळे लोकं बसून हे करतायत किंवा तसंच आम्ही मग आणखी नदीकाठच्या गोष्टी स्टोरी हं. टेलिंग बाय द रिव्हर असं सुरू केलं. तिथे तेच झालं की लोक असे थांबून बघायचे की अरे मुलं आणि पालक त्यांचे बसून ते गोष्ट ऐकतायत नदीचं. बरोबर. ते दृश्यच इतकं छान होतं आणि 2017मध्ये आम्ही ॲडॉप्ट अ रिव्हर स्टेज किंवा दत्तक घेऊया नदी किनारा असं सुरू केला. तर तो पहिला
पहिला आमचा कृती प्रकल्प म्हणता येईल. हे तोपर्यंतचे आमचे आपले जनजागृती किंवा बरोबर. अवेअरनेस जनरेशन असं होतं. मग ह्या 2017 पासून आम्ही केलं की तिथे जाऊन काम करायचं. आणि मग जे गोळे सरांचं होतं की वर्षभर तुम्ही ती नदी पाहिल्याशिवाय ती नदी कळणार नाही तुम्हाला. म्हणून मग वर्षभर कमीत कमी तो दत्तक घ्यायचा आणि नियमित तिथे काम करायचं. मग तसं विठ्ठलवाडीलाच पहिला मुठा नदीच्या इथे सुरू झाला मे 2017 मध्ये. आणि असंच रिव्हर वॉकला त्यावेळी आलेले बरेचसे या परिसरात राहणारे होते. आणि मग शेवटच्या टप्प्यात आम्ही हे करत होतो की नदीसाठी काय करता येईल. मग तेव्हा ते लोकांकडनं खूप हे आलं की आणि आम्हाला करायचंय काहीतरी. मग आम्ही तो डोक्यात आमची संकल्पना होती ती मग ती प्रत्यक्षात आणली. जसा तो पहिला प्रकल्प सुरू झाला. मग औंध ला मुळा नदीवर राजीव गांधी पूल जो आहे त्याच्या इथे वाघाचा घाट म्हणतात तिथे सुरू झाला. आणि मुळा नदीला राम नदी जिथे मिळते येऊन त्या संगमाच्या जवळ औंधमध्येच तिसरा सुरू झाला. तिथे म्हणजे दर आठवड्याला तुम्ही आठवड्याला हे करतो. म्हणजे इथल्या आता विठ्ठलवाडी आणि राममुळा संगम तिथे दर रविवारी टीम काम करते. औंधचा जो घाट आहे मुळा नदीवरचा त्याच्यावर दर शनिवारी. म्हणजे त्या गटाच्या सोयीनुसार आम्ही ठरवलं की किती फ्रिक्वेन्सी काही असेल पण नियमितपणा पाहिजे. बरोबर. हे दर आठवड्याला आमचं सुरू झालं. आणि इथे येऊन तुम्ही काय म्हणजे काय काय गोष्टी म्हणजे केल्या? सुरुवात खरं सांगू तर आम्ही आमचा तो हे नव्हता प्लॅन खरं, पण कचरा इतका प्रचंड हो. होता. आम्ही विठ्ठलवाडीला जेव्हा सुरू केलं तेव्हा मग ते लक्षात आलं तो कचरा साफ केल्याशिवाय दुसरं काही करणंच शक्य नाही आहे. आणि त्यामुळे पहिले 6 महिने आम्ही कचरा उचलत होतो. दर रविवारी येऊन 2 तास सकाळी कचरा उचलत होतो. आणि मग तेव्हा आम्हाला ते पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचंही जाणवलं की किती अवघड काम आहे की आपण आज उचलला तर उद्या तेवढाच कचरा येणार आहे. माहीत असताना काम करत राहणं सोपं नाही आहे. मग नागरिकांचा बेजबाबदारपणा जाणवला. नुसतंच आपलं पालिकेला शिव्या देऊन नाही आहे, बरोबर. नागरिकांचा कितीतरी आहे हे जाणवलं. आणि प्रचंड कचरा होता आणि तो अनेक वर्ष ते दह्याचे डबे किंवा दुधाच्या पिशव्यांवरच्या तारखेवरनं कळायचं की किती वर्ष तो नदीपात्रात पडलेला आहे. बापरे. आणि मग जेव्हा जेव्हा ह्याच्यातनं खडकवासल्यातनं पाणी सोडतात तेव्हा तेव्हा त्याच्यावर गाळ येतो आणि असं कोण अत्यंत घाणेरडा हे होता. आणि आम्ही 6 महिने दर रविवारी तेच करत होतो. आणि मे मध्ये सुरुवात केली. डिसेंबरच्या आसपास आम्ही इतके कंटाळलो की म्हणलं अरे पण काय करतोय आणि ह्याला म्हणजे संपणार आहे का नाही कधी. आणि खरंच म्हणजे डिसेंबरच्या ह्याच्यात आम्हाला असं वाटलं की आता आपण बंद करावा हा प्रकल्प. काहीच साध्य होत नाही आपण ज्यासाठी सुरुवात केलं. पण आम्हाला गंमत असं झालं की जानेवारीपासून ना अचानक येणारा कचरा कमी झाला. आणि मग आम्ही आपला पहिला महिना जाऊ दे म्हणलं की तो असेल काहीतरी हे असेल. फेब्रुवारी मार्च असेच गेले की येणारा कचरा म्हणजे अगदी शून्य नाही पण कमी झाला होता. आणि मग आम्हाला हळूहळू लक्षात आलं की एखादी स्वच्छ जागा जी असते ना तिथे कचरा टाकायला कचरतात लोक. कारण कोणालाही ती अपराधीपणाची भावना नको असते की अरे एवढ्या चांगल्या जागी मी खराब केली ती. पण कचऱ्याचा ढीग दिसला की लोकांना ते समर्थन वाटतं की ते खराबच होतं. म्हणजे असं आम्हाला लक्षात आलं की आम्ही तो आधीचा वर्षानुवर्षाचा कचरा काढल्यामुळे ते नदीपात्र बऱ्यापैकी तुलनेने स्वच्छ दिसायला लागलं. आणि ते झाल्यावर तिथे टाकण्याचं प्रमाण कमी झालं आणि लोकांना टाकण्याची इच्छा होत नव्हती. आणि त्यामुळे तो येणारा कचरा हे कमी झाला. मग हे जेव्हा लक्षात आलं मग आम्हाला हुरूप आला परत. नाही तर तसं अगदी बंद होत आला होता आमचा प्रकल्प. पण मग तो आम्ही सुरू केला. आणि मग लक्षात आलं म्हणजे की हेच आपण जर केलं की तिथे एखाद्या ठिकाणी वावर आपला वाढला आणि आपण ते स्वच्छ ती राहिली जागा तर तिथे कचरा येत नाही आहे. आणि आत्ता काय झालं आहे की आत्ता नदीपात्र इतके खराब झालेलं आहे की तिथे चांगल्या हेतून येणारे लोक कमी होतात. कारण ते घर खराब आहे म्हणून जात नाहीत तिथे. आणि मग असे लोक कमी झाले की ज्यांना ते दुसरे काही उद्योग करायचे तिथे दारू पिणं असेल हे असेल त्या लोकांना मग आयतं हे मिळतं. कारण कोणीच तिथे जात नाही त्यामुळे तिथे हटकत नाही. त्या पुंडलिक मंदिराच्या मागनं आम्ही शेकड्यांनी दारूच्या बाटल्या उचललेल्या आहेत मंदिराच्या मागे. आणि हे सुद्धा ते सगळंच त्या भागाचं हे जातं. पण आपण नियमित तिथे काम करायला लागलो ना की आपोआप तिथले हे वाढतं. वावर वाढतो मग तो एक व्हिजिलन्स येतो आपोआप. आणि आम्ही काम करायला लागले आमच्या लक्षात तिथे असे छोटे वर्कशॉप्स आहेत विठ्ठलवाडीला. तर एरवी ते लोक तसे सामील आमच्यात झाले नाहीत कधी. पण नंतर आम्हाला कळलं की ते मधल्या ह्याच्यात जेव्हा आम्ही नसायचो तेव्हा ते लोकांना ओरडायचे जर कोणी कचरा टाकताना दिसलं तर करू नका. बरोबर. ते म्हणजे ते लोक येऊन काम करतात ते काय वेडे म्हणून करतात का तुम्ही काय कचरा टाकता असं हे आम्हाला नंतर तिथले मुकादम आहेत त्यांच्याकडनं कळलं. त्यामुळे हा खूप छान हे होता. आणि आमच्यासाठी तर तो खूप म्हणजे आम्ही हळूहळू ते नदीसाठी आपण काय करतोय काही अशी भावनाच आमची गेली. कारण ते आम्हाला तो खूप हे व्हायचा. ते 2 तास आम्ही इथे जे घालवायचो ते आठवडाभर अशी त्याची ऊर्जा ती मिळायची. आणि एकतर सगळ्यांबरोबर काम करणं तोही थोडा आपला आता शहरात कमी होत चाललाय त्यामुळे तो एक खूप छान मिळायचा. आणि म्हणजे ते
एनर्जेटिक असतो तो अनुभव, हे नक्कीच आहे. मस्त. तर मग असा तो आमचा दत्तक घेऊया नदी किनारा, तो खूपच म्हणजे आम्हाला अपेक्षेपेक्षा खूप यश मिळालं त्याच्यात. आणि मग त्या प्रत्येक ह्याच्यावर म्हणजे जरी दोन्ही पुण्यातल्याच तिन्ही नद्या असल्या तरी प्रत्येक ठिकाणचे लोकवस्ती वेगळी आहे, तिथले समस्या थोड्या थोड्या वेगळ्या आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या त्या ह्याच्यानुसार आम्ही काही करत गेलो. जसं विठ्ठलवाडीला वेटलँड डेव्हलपमेंट, पाणथळ जागा आम्ही हे केली. ह्याला औंधला आम्ही निर्माल्याचं तिथे विठ्ठल मंदिर आहे, तिथे निर्माल्य कंपोस्टिंग सुरू केलं. मग ते जो मुळा आणि राम ह्याचा संगम आहे, तर तो ते जंगल आहे. म्हणजे आत्ताही तू जर भर दिवसा 12 वाजता जरी गेलीस तरी तुला ऊन लागणार नाही, इतकं सुंदर वा. जंगल आहे. बाकी कुठेही ते शिल्लक राहिलं नाही, ती देवराईच आहे ती. मग त्याचं ट्री मॅपिंग ॲक्टिव्हिटी केली, ते केलं. अशा प्रत्येक ठिकाणची जी परिस्थिती आहे तसं तिथे केले बरोबर. प्रकल्प. मला याच्यावरनं असं वाटलं की ती नदी माझी आहे, हे जसं तुमच्या मनात ती भावना होती तशी जर का मोठ्या माणसांच्यात, मुलं तर आहेच आहेत, पण आधी पालकांच्या मनात पण ती आली तरी आपसूक मुलांपर्यंत पण जाईल. आणि मग जबाबदार नागरिक म्हणजे काय हे वेगळं सांगायची खरंय. गरज नाही. खरंय. एक क्विकली फक्त मला एक शेवटचा प्रश्न तुला विचारायचा आहे, तो म्हणजे हे खूप अस्वस्थ करणारं आहे किंवा जेव्हा हे सगळं समजू किंवा अंक वाचल्यानंतर पण मुलांना वाटू शकेल की आता मी काय करू किंवा आम्ही काय, एक कुटुंब म्हणून आम्ही काय करू शकू, असे काही तू पॉइंटर्स सुचवशील का, की निदान हे आपल्या हातात आहेत असे क्विक तू काही गोष्टी की आपल्या नदीच्या काळजीसाठी? बरोबर. एक मी म्हणलं तसं की आपण जे रसायनं आपण वापरतो घरामध्ये ती तर बदलू शकतो. आणि आता खूप आहे की पुण्यात सुद्धा असे खूप हे झालेत की जिथे आपल्याला या गोष्टी मिळू शकतात. म्हणजे घरी तयार करायची वगैरे गरज नाही. बरोबर. पर्याय खूप उपलब्ध आहेत. थोडंसं ते वाचून आपण हे करू शकतो. दुसरं मी माझं सांगेन की साधं आपले जे घरातलं प्लॅस्टिक आहे की जिथे गरज नाही तिथे प्लॅस्टिक नाही वापरलं तरी ते खूप मोठं प्रदूषण आपल्या नदीत आहे, जे आपल्याला डोळ्याला दरवेळी दिसतं असं नाही. कारण ते प्लॅस्टिकचं शेवटी होतं की विघटन होत नाही, पण छोटे छोटे तुकडे होतात. आणि तिळापेक्षा लहान तुकड्याला आपण मायक्रोप्लॅस्टिक म्हणतो. आणि आज असं आहे की ते मायक्रोप्लॅस्टिक, जशी ही रसायनं मी मगाशी सांगितलं तसं मायक्रोप्लॅस्टिकही आपल्या अन्नात आहे, पाण्यात आहे आणि हवेत आहे. बरोबर. तर त्यामुळे नदीतही मायक्रोप्लॅस्टिक प्रचंड आहे. ते पुढे समुद्रांमध्ये जाणार आहे आपल्या. आणि समुद्रांमध्ये अशी बेटक कचऱ्याची, गार्बेज आयलंड्स म्हणतात त्यांना, तसे पॅचेस तयार झालेले आहेत. मग आता ते आपण कसं करू शकतो, तर घरात आपण जिथे गरज नाही तिथे प्लॅस्टिक वापरायचं नाही. आणि प्लॅस्टिक आपण ह्याच्यावर इंटरनेटवर पाहिलं ना तर भरपूर हे मिळेल की का वापरायचं नाही, नुसतं मी म्हणते म्हणून नाही. तर प्लॅस्टिकचे काय तोटे आहेत हे आहे. तर त्यामुळे जिथे गरज नाही तिथे नका वापरू. मग आपला डबा आहे, पाण्याची बाटली आहे, तर ही स्टीलची बाटली मी गेली 10 वर्ष होऊन गेली तिला. एक थोडेफार पोचे आले ते सोडलं तर काही झालं नाहीये. प्लॅस्टिकच्या बद्दल आपण एवढं हमी देऊ शकत नाही, एवढी वर्ष हे टिकेल. आपल्या हातात आहे की स्टीलचा अगदी वापर. हातात. आणि हे मी ठरवलं की मी हे आणू शकते. स्टीलचा डबा, मी मागे तुला म्हणलं साधी गोष्ट होती, आजोबांचा डबा सुद्धा जर आपल्या घरात सुद्धा अनेक त्यांच्या संसारातली भांडी आहेत, त्यामुळे तो जर वापरला आणि पूर्णपणे आपल्या हातातलं की आपण आई बाबा आणि यांनी जर एक प्रतिज्ञा घेतली की मी आणि माझ्या मुलांचा डबा हा स्टीलचा असेल, एवढ्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली ना तर आपल्या पोटात सुद्धा जी रसायनं जात आहेत ते थांबेल, निसर्गात आणि नदीत आपण आणि पुढे समुद्रांमध्ये ते थांबेल. त्यामुळे ह्या अगदी छोट्या गोष्टी आहेत. त्यातनं आणखी पुढे म्हणेन की ते जर तुम्ही येऊ शकलात नदीवर काम करायला तर खूपच छान आहे की तो एक अनुभव घ्या की काय असतं नदीचं. हे कुठल्याही 3 ह्याच्यापैकी 3 जे जवळ असेल तिथे तुम्ही त्या आठवड्यात जाऊ शकता. तो एक छान आहे. मुठाई नदी फेरीला या, ते मी हे देते आमंत्रण. त्यामुळे अनेक गोष्टी तशा करू शकतो. पण या छोट्या गोष्टींपासून लगेच सुरुवात करता येईल. नक्कीच. आणि ज्यांना उत्सुकता असेल, ज्यांना इच्छा आहे, त्यांनी नक्कीच जीवित नदीला संपर्क साधून ते तुमच्या कामात सुद्धा सहभागी होऊ शकतात. नक्कीच. नदीचा इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेने विचार करता येऊ शकेल आणि आपल्या पण हातात अनेक गोष्टी आहेत. आणि ते सोडूनही एकूणातच नदीशी जोडल्या जाणं किंवा नदीवर येणं ह्या का महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्याच तू सांगितल्यास. आणि त्यामुळे पुन्हा एकदा खूप मनापासून धन्यवाद. असंच जीवित नदीबरोबर सुद्धा मुलांना, पालकांना काही काम करता येईल का त्यासाठी ते नक्की संपर्क साधतील याची खात्री वाटते मला. त्यामुळे आदिती पुन्हा एकदा तुला मनापासून धन्यवाद. नदी, आपला निसर्ग ही आपली जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीनेच आपण ती मुलांपर्यंत पोचवणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोचवा आणि आमचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नदीचा अंकसुद्धा आम्ही काढलेला आहे.
सबस्क्रायबर्स जे आहेत त्यांच्यापर्यंत तो अंक पोचतोच, पण तुम्हाला फक्त हा अंक विकत घ्यायचा असेल तर तोही आवर्जून घ्या. त्यातूनसुद्धा नदी कशी आहे, काय आहे, त्यासाठी आपण काय करू शकतो हे नक्की कळू शकेल. धन्यवाद.